नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर लड्डा. दैनिक लोकप्रश्न आणि महाराष्ट्र न्यूज बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे. आपण पाहतोय मित्रांनो, बीड आणि कोऑपरेटिव्ह सोसायटीचे घोटाळे. बँक नका समजू. ह्यानी बँक समजून आणि तुमच्या घरी येऊन पैसे घेतले असेल ती गोष्ट वेगळी, पण ती बँक नाही, ती कोऑपरेटिव्ह सोसायटी. या कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या घोटाळ्यामध्ये आपण ज्ञानराधा हा विषय मागच्या काही दिवसापासून घेतोय. पण ज्ञानराधा बरोबरच जिम्मेदार कोण असेल तर परभणे म्हणजे साईराम आणि बियाणी म्हणजे राजस्थानी मल्टीस्टेट. तर या दोन्हीबद्दल सचिन उबाळे माझ्यासमोर आहेत. आणि नमस्कार सचिनराव. आणि सचिन यांच्याबरोबर आपण या दोन्ही म्हणजे साईराम आणि तुमचं राजस्थानी मल्टीस्टेट या दोन भागात आपण करतोय. तर आज आपण साईरामबद्दल बोलू. सचिनराव, मला एक सांगा, ज्ञानराधाचं झालं, ज्ञानराधाचा काल एक व्हिडिओ फेसबुकवर परत नेहमी त्यांच्या स्टाईलनुसार अपलोड झाला आणि त्या व्हिडिओमध्ये त्यांनी ते कुठे ग्रुपचे कागद वगैरे सगळे दाखवून लोकांना सांगायचं आणि त्यांचे ते शब्द असतात बीजी वगैरे वगैरे सगळं. ज्ञानराधाचे कुठे कमीत कमी समोर येते असं म्हणायची वेळ आली आता. पण कुठेच परभणे. साईराम मल्टीस्टेटच्या संदर्भामध्ये जर सांगायचं झालं तर गेल्या 7 महिन्यापासून साईराम मल्टीस्टेटचा ठेवीदार हा आतोनात हतबल झालेला आहे. कारण की साईरामचे जे चेअरमन आहेत शाहीनाथ परभणे गेल्या 8 महिन्यापासून 7 ते 8 महिन्यापासून एकदाही साईरामच्या कस्टमरसमोर ते एकदाही आलेले नाहीत. कोणाला 2 पैसे देण्याचं भाग्यसुद्धा त्यांनी दाखवलेलं नाही. म्हणजे आज जवळपास साईरामच्या कस्टमरांनी सुद्धा कुणाचे लग्न थांबलेले असताना काही कस्टमरने आत्महत्या केलेल्या आहेत साईरामच्या. म्हणजे एवढ्या हाल अपेष्टामध्ये साईरामचा कस्टमर आज आपलं जीवन जगतोय आणि 7 ते 8 महिन्यापासून शाहीनाथ परभणे हे गायब आहेत. मग हे जे दुःखी ग्राहक आहेत साईरामचे, याने कुठे दाद मागितली नाही का? पोलीस स्टेशन, SP ऑफिस किंवा कोर्ट? गेल्या साईराम आणि राजस्थानी मल्टीस्टेटचे दोन्हीही चेअरमन आणि अन्य त्यांचं संचालक मंडळ अद्यापपर्यंतही समोर आलेलं नाही. 1 रुपया त्यांनी कुणाला दिलेला नाही आहे आणि ते फरार असल्याची चर्चा आता बीड जिल्ह्यामध्ये सुरू झालेली. फरार साईरामचा संचालक परभणे फरार, मग तसंच राजस्थानीचं पण आहे का फरार? चंदूलाल बियाणी देखील गेल्या 8 महिन्यापासून त्यांनी तोंड दाखवलेलं नाही. कोणत्याही कस्टमरला त्यांनी 1 रुपया दिलेला नाही. मी तर म्हणाल की हे सोनू आणि मोनू दोघेही मिळून फरार झालेले. पण पोलिसाकडे कोणी गेलं नाही का यांच्यापैकी? पोलीस स्टेशनमध्ये अनेक जणांनी त्यांच्या विरोधामध्ये अर्ज दिलेले आहेत आणि येत्या लोकशाहीनं घालून दिलेली जी 4 तारखेला जो निकाल आहे लोकसभेचा, तो लोकसभेचा निकाल झाल्यानंतर साईराम आणि राजस्थानीच्या विरोधामध्ये मराठवाड्यासह महाराष्ट्रामध्ये असंख्य ठिकाणी तक्रारी दाखल होणार आहेत, गुन्हे दाखल होणार आहेत. अच्छा, आपण म्हणलात काही जणांनी आत्महत्या केल्या, याच्याबद्दल थोडंसं खोल सांगता का? साईरामच्या संदर्भामध्ये काही ठेवीदारांच्या मुलीच्या लग्नाचा विषय होता. तलवडा या शाखेमध्ये त्यांचे असंख्य ठेवीदार आहेत साईरामचे. त्या ठिकाणी अनेक जणांना आजारानं ग्रासलेलं आहे आणि आत्महत्याचा जो प्रकार त्या ठिकाणी झालेला आहे कुटुंबामध्ये. ठेवीदार जरी घरातला असला तर कुटुंब एकच असतं ना. मग ते पैशाच्या टेन्शनमुळे आत्महत्या झालेल्या आहेत. अच्छा, नियमानुसार कोऑपरेटिव्ह सोसायटी, मल्टीस्टेट किंवा साधी कोणते का असणार इंटरस्टेट यांना बँक शब्द वापरता येतो का? मुळामध्ये मी या लोकप्रश्नाच्या चॅनलच्या माध्यमातून आणि डॉक्टर लड्डा साहेबांनी हा चांगला प्रश्न उपस्थित केला की त्यांना बँक शब्द वापरता येतो का. तर मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी हा एक केंद्र शासनानं कंपनी ॲक्टनुसार तयार केलेला हा एक फर्म आहे आणि याला बँक हा शब्द वापरता येत नाही. याला बँकेचे नियमसुद्धा नाही येत. बँक ज्याप्रमाणे आपण एखाद्या कोऑपरेटिव्ह नॅशनल बँकेमध्ये ठेवली जाते त्यावेळेस आपल्याला कवच दिलं जातं इन्शुरन्सचं, तसं कवच देखील या मल्टीस्टेटमध्ये ग्राहकाला दिलं जात नाही. कुठल्याही प्रकारची ग्राहकाची संरक्षण याच्यामध्ये केलं जात नाही. म्हणून मी या ठिकाणी सांगू इच्छितो की मल्टीस्टेटला मी याच्या अगोदरच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की मल्टीस्टेटला मायबाप नाही. त्याच्यामुळं माझ्या मायबाप कष्टकरी जनतेनं हे लक्षात ठेवावं की आपण पैसा कुठं ठेवला पाहिजे हे आपल्यालाही कळलं पाहिजे. हां, अजून एक गोष्ट आहे की या साईरामच्या 40,000
साईरामचे 40,000 ठेवीदार आहेत. त्या 40,000 ठेवीदाराच्या 152 कोटीच्या ठेवी आहेत. आणि परभणीचं फार जोरात व्हिडिओमध्ये फार असं ॲक्टिंग करून वगैरे या सगळ्या गोष्टी त्याचं म्हणणं आहे की आमचे 85,000 कोटीचे कर्ज आहेत आणि हे 85,000 कोटीचे कर्ज आम्ही काय सिबिल पाहतोय, हे करतोय, ते करतोय. आता हे 85,000 कोटीमध्ये 152 कोटी दिले कसं होईल? मुळामध्ये हा प्रश्न असा आहे की 152 कोटीच्या ठेवी 152 कोटीच्या ठेवी नसून त्या 180 कोटीच्या ठेवी आहेत. आणि त्यांनी जे वाटप केलेलं ते सांगतायत की माझं 80-85 कोटीचं वाटप आहे. तर माझं त्यांना सुरुवातीपासून म्हणणं होतं की तुम्ही ज्या लोकांना कर्ज वाटप केले प्रत्येक शाखेच्या बाहेर त्या कर्जदारांची लिस्ट लावा. त्यांनी काय केलं, लोकांना मूर्खात काढण्यासाठी लिस्ट लावल्या, परंतु त्या लिस्ट कोणत्या होत्या? तुटपुंजा, ज्या लोकांना 50,000, 70,000, 1,00,000 रुपये लोन दिलेलं आहे. परंतु या महाशयांनी सर्वात महत्त्वाचा खुलासा मी या ठिकाणी करणार आहे. या महाशयांनी ज्या मोठमोठ्या लोकांचे नावं घेऊन किंवा मोठमोठ्या व्यवसाय उद्योगाला जे लोन आम्ही साईरामच्या माध्यमातून दिलेलं आहे, तर आम्ही त्या ठिकाणी जाऊन विचारपूस केली असता त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की आम्ही एकही रुपया साईरामचा आमच्याकडं लोन स्वरूपामध्ये नाही आहे. मग त्या ठिकाणी हे महाशय उघडे पडलेले आहेत. या महाशयांनी स्वतःसाठी गुळाच्या कारखान्याला स्वतः कर्ज घेतलेलं आहे आणि त्या लोकांचं नाव हे बदनाम करतायत. नाही, म्हणजे ते तर म्हणतात त्याने आम्ही त्यांना लोन दिलं आणि तुम्ही म्हणताय स्वतःचं गुळाचे लोन त्यांनी कारखान्याला दिलेलंच नाहीये. गुळमेश्वर कारखाना असेल तिथं त्यांचे 25% शेअर्स आहेत. साई प्रसाद शुगर मिल आहे तिथं त्यांचे 40% शेअर्स आहेत. परंतु ते लोन स्वरूपात नाही आहे, तर हे ह्यांच्याकडं ते लोन आहे स्वतःकडे. बापरे. मग आता समजा जर काही पुढं कारवाई झाली, ग्राहकांनी काही केसेस केल्या आणि साईरामची प्रॉपर्टी जर जप्त करायचं असं जर ठरलं, तर मग हे कारखाने वगैरे प्रॉपर्टीमध्ये येणार नाही? कारखाना प्रॉपर्टीमध्ये येत नाही, त्यांचे शेअर्स आहेत. कारखान्यावाले त्यांना विनंती करतात की तुमचे शेअर्स तुम्ही विकून टाका. हे महाशय विकायला तयार नाहीत. इकडे लोकांचे जीव गेले तरी बेहतर, परंतु मी माझं जगलो पाहिजे, माझं कुटुंब आयुष्यामध्ये जगलं पाहिजे, ही मानसिकता आज त्यांनी करून ठेवलेली. परभणी असं कुठं नेमकं? परभणीला तर नक्की नाही आणि बीडलाही नाहीये. आता कुठे परभणी जर हे सगळं बोलतंय की आम्ही कर्ज वसूल करतो हे ते, मग 21 नोव्हेंबरपासून आतापर्यंत एकही शाखा उघडलेली नाही ना, मग कर्ज कुठं वसूल करते ते? परभणीच्या पूर्ण शाखा आजतागायत बंद आहेत. त्यांची वसुली सुद्धा ते म्हणतात वसुली, आता त्यांची वसुली नित्य नियमाने महिन्याला त्यांच्यासारखी वसुली कुणाचीच नव्हती. 50,000 रुपयाचं लोन दिलं आणि 2 महिने जरी थांबले तर 2 कॉन्स्टेबल आणि त्यांचा वसुली अधिकारी त्या कर्जदाराच्या दारामध्ये जाऊन बसायचे. पोलीस घेऊन जायचे, पोलीस घेऊन जात होते. एवढी स्ट्रिक्ट साईरामची वसुली होती. परंतु जे ते सांगतात की माझं एवढं कर्ज वाटप आहे, त्यांनी कर्ज वाटप केलेले 50,000 छोट्या लोकांना आणि मोठं कर्ज त्यांनी स्वतःच्या उद्योग व्यवसायासाठी वापरलेलं आहे. कुठं गुळाचे कारखाने टाकलेत, कुठं प्रॉपर्ट्या घेतल्यात, कुठं कंस्ट्रक्शनमध्ये पैसे लावलेत, कुठं हॉटेल्समध्ये पैसे लावलेत. हे स्वतःचा उद्योग वाढवण्यासाठी त्यांनी साईरामच्या कस्टमरांचा जीव घेतलेला आहे. आपल्या बोलण्यातून 2 विषय येतात. जर तुम्ही कर्ज वसुली करण्यासाठी कॉन्स्टेबल घेऊन जात होते, तर आज मग तुम्ही पोलिसांसमोर का हजर राहत नाही? तुम्ही एवढे प्रॉम्प्ट होते ना, तर मग पोलिसांसमोर हजर राहायचं ना. ते लोकांना दाखवण्यासाठी फक्त गवगवा होता की आम्ही किती प्रॉम्प्ट आहोत, आम्ही किती स्वच्छ कारभार आहे, आमचा किती पारदर्शक कारभार आहे. जर तुमचा एवढाच पारदर्शक कारभार आहे तर तुम्ही बँकेमध्ये येऊन बसा, तुम्ही लोकांना हात जोडा. तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, तुम्ही जर म्हणले की मला 15 दिवसाचा वेळ द्या, तर मी साईरामच्याही कस्टमरला विनंती करेल की आपण ह्यांना 15 दिवसाचा वेळ देऊ. ते आले ना फेसबुकवर मध्ये एकदा येऊन गेले ते, तेच आपलं ठरलेलं त्या ह्याच्यासारखं कुठे कॉपी केलेली त्यांनी, कॉपी केलेली त्यांनी. त्यांचा सगळा ताळेबंद जाहीर करावा 2022-23, 23-24चा परभणीने ताळेबंद जाहीर करावा. त्यांनी ज्यांना लोन दिलेलं आहे त्यांची यादी त्यांनी जाहीर करावी. त्यांना कस्टमर समजून घेतील, 8-15 दिवसाचा वेळ देतील. या सगळ्या कुटाण्यामध्ये तुम्हाला नेमकं ठेवीदाराला काय म्हणायचं, त्यांनी काय ॲक्शन घ्यावी किंवा ठेवीदारासाठी तुमचा काय संदेश असेल? ठेवीदारांसाठी माझा या व्हिडिओच्या माध्यमातून एकच संदेश असेल की ज्याप्रमाणे ज्ञानराजाचा ठेवीदार हा एकवटलेला आहे, तसा साईरामचा ठेवीदार हा एकवटला पाहिजे. कारण साईरामच्या ज्या ब्रँचेस आहेत मराठवाड्यामध्ये कळमला आहे, त्याच्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये बहुतांश तालुक्याच्या ठिकाणी आहे, गेवराईसारख्या ठिकाणी त्यांचे बहुतांश खातेदार आहेत. परंतु हे सर्व ठेवीदार हा विखुरलेला आहे. हा विखुरलेला ठेवीदार हा एकत्र येणं गरजेचं आहे. ह्यांची जर एकत्र येऊन ह्यांची जर मोठ बांधली तर परभणीला नाही, परभणीच्या पूर्ण संचालक मंडळाला सुद्धा त्यांच्यासमोर यावं लागेल.
4 तारखेचा लोकसभेचा निकाल झाल्यानंतर प्रामुख्यानं साईराम आणि राजस्थानी आणि ज्ञानराधा जिजाऊ आणि माजलगाव अर्बन, मराठवाडा अर्बन, माजलगाव, लक्ष्मी माता अर्बन च्या विरोधामध्ये मुख्यमंत्री दखल घेतील असं आंदोलन या बीडमध्ये सर्व ठेवीदारांच्या उपस्थितीत मी घेणार आहे. अच्छा, तर हे होते सचिन उबाळे, ज्यांनी की साईरामबद्दल ग्राहकांनी नेमकं काय करावं, ग्राहकांनी एकत्रित उठाव करावा. पण परत एकदा व्हिडिओच्या शेवटी सांगतो की जसं ज्ञानराधाचे ग्राहक एकत्र आले, जसं ज्ञानराधाचे ग्राहक आता पेटून उठतायत, कोर्टामध्ये मूव्ह करतायत, पोलिसाकडे जात आहेत, त्याच पद्धतीचं साईराम आणि इतर कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या ग्राहकांनी करणं जरुरी आहे.